पंढरीची वारी आहे माझ्या घरी भाग क्रमांक 28 साठी आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बोराटवाडी येथील दादासाहेब हरिबा गोरे यांच्याकडे आलेलो आहे. त्यांनी केव्हा माळ घातली आणि माळ घातल्यानंतर त्यांच्या जीवनातील कसे बदल होत गेले हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. दादासाहेब गोरे यांना सर्वजण भाऊ म्हणतात. भाऊ, मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत. भाऊ, तुमच्या आईचं नाव काय? माझ्या आईचं नाव यशोदा गोरे. आणि तुम्हाला बंधू किती, भाऊ किती? भाव नाही, बहिणी 3 आहेत. काय नाव आहे ते बहिणींचे? एकाचे नर्मदा, एकाचं यमुना आणि एकीचं कमल. बर, तुमचं शिक्षण किती झालंय? माझं शिक्षण 3रीची परीक्षा म्हणजे 2रीच म्हणायचं. 2री? हा. बर, शाळा झाल्या पुढे काय केलं? पुढं काय नाही, पुन्हा शेवटी शेतीच. बर, शेतात काय काय होतं? शेतात डाळिंबी, पेरू, केळी, पुन्हा बाजरी, ज्वारी सगळे पिकं असायचे. वांगी, कांदा सगळे असायचे. बर, मग आता शेतीला जोडधंदा तुम्ही काय केला का? मग त्याला जोडधंदा आता सुतार काम शिकलो 65 साली. बर, मग तिथनं माझे फरक पडत गेला, तर प्रगती वाढायला लागली. बर, आता मला सांगा, तुम्ही तुळशीची माळ गळ्यात केव्हा घातली? तुळशीची माळ झाली की जवळजवळ 45 वर्षाच्या पुढे झालं. 45 वर्ष? बर, कोणी सांगितली म्हणून घातली का आपली मनाने घातली? नाही, माझ्या मनानंच घातली. का बर? का म्हणजे मला इच्छाच झाली माझी पांडुरंगासाठी. बर, हा, माझं पांडुरंगानं चांगलं केलं. मुलं 4 आहेत, ती मुलगी 1 आहे. त्यांचं प्रपंच चांगला चाललाय, व्यवस्थित आहे. काय भगवंतानं मला कमी दिलेलं नाही. मुलं किती? 4 मुलं 4. काय नाव आहे ते त्यांचे? शिवाजी गोरे, संजय गोरे, संपत गोरे आणि अरुण गोरे. आणि मुलगी? मुलगी रेखा धोकाता. बर, आणि सुनांची नाव काय? सुनाचे एकीच जया, एकीच कल्पना आणि एकीच ही काय ध्यानात पण राहत नाही बघा, आणि एकीच अनुसया. शोभा, अनुसया. हा. भाऊ, माळ घातल्यानंतर कसा बदल झाला? माझा बदल माळ घातल्यानंतर लय भगवंतानं केला. आणि त्यानंतर 4ही मुलाचं व्यवस्थित झालं. आणि सगळं पुन्हा ते मी कीर्तन घेतली माझ्या दारात. 7 वर्षी कीर्तन घेतलं मी. तर जे आमच्या गुरुच्या तोंडातनं शब्द आलं, तर ते पहिल्यांदा सिंगल घर असताना बारगजी झाली. आणि दुसरं कीर्तन झालं, त्यात पुन्हा ट्रॅक्टर 4 चाकी म्हणलं तुम्हाला येणार, ते ट्रॅक्टरचं उद्घाटन त्यांच्या हातनंच केलं. पुन्हा 3ऱ्या वर्षी तुम्हाला सांगतो पुन्हा गाडी अजून 4 चाकी येणार, त्या अरुण गाडी 4 चाकी घेतली. एवढं प्रगती होत गेली मला कीर्तन माझ्या दारात घेतल्यापासून. म्हणजे गुरुने शब्द दिला कीर्तनातल्या महाराजांनी की तुमचं मान्य एकदम झालं. म्हणजे जे शब्द बोलत गेले ते खरं होत गेले. म्हणजे माळाचा आणि विठुरायाची ही कृपा म्हणायची. दुसरं काही नाही बघायचं त्याच्यासाठी. दुसरं काय नाही, माळा तर घालणं म्हणजे कारण एवढंच. भाऊ, तुम्ही पंढरपूरला किती वेळाला गेलता किंवा जाता? कसं जाता? पंढरपूरला मी पायवारीला नाही जात, माहेवारीला मी जात होतो. प्रत्येक वर्षी जाणार माहेवारीला. आळंदीला बी जाणार, पंढरीला जाणार, मध्ये आधी जाणार. कारण मोठ्या वारीत दर्शन मिळत नाही, त्यासाठी मग असं जात होतो. बर, आता पंढरपूर सोडून दुसरी काय तीर्थक्षेत्र आहे तिकडे केली का? हा. कुठल्या? काशी केली, पुन्हा रामेश्वर केला, कन्याकुमारी केली आणि वृंदावन केलं. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन आलाय? हा, आलो या. भाऊ, तुम्ही माळच गळ्यात घातली नसती तर काय झालं असतं? माळ घातली नसते तर माझं मनस्थिती स्थिर नसती आहे. कारण संस्कार ते लागलं मला. त्यामुळं बाकीचं कुठलं डोक्यात आलं नाही की व्यसनं किंवा असलं कुठलं टवारात माणसात बसणं उठणं असलं कधी सुद्धा नाही ह्या माळामुळं. मग अगदी एकदम शांततेत असतो. आणि कोणाला उलट सुद्धा बोललो नाही माळापासून, कोणाला शिवी सुद्धा दिली नाही. माळेचं खूप म्हणजे तुम्ही जपलेलं आहे. हा. खरं तर
बोराटवाडीचे अजून एक वैशिष्ट्य, ते वैशिष्ट्य म्हणजे या गावातील लोकांची जमीन आंधळी धरणात गेली आणि खरं तर त्यांच्यावर एक मोठं संकट कोसळलं. पण या संकटावर त्यांनी मात केली ती जिद्दीनं, आणि विठुरायाचा आशीर्वाद घेत वारकरी संप्रदायात हे बोराटवाडीकर रमले आणि आज त्यांचे संसार फुललेले आहेत. घरामध्ये सुख समृद्धी आहे आणि विठुळ नामाचा गजर आज त्यांच्या गावामध्ये वारकरी संप्रदायात आपल्याला ऐकवायस पाहावयास मिळत आहे. मानदेश भूषणला आज 28 भाग आहे आणि 28 भागामध्ये भाऊनी माळ घातल्यानंतर काय बदल झाले हे सांगितलेले आहेत. भाऊनी वारलेले आहेत आणि ते करत असतात, पण वयोमानानुसार त्यांना जमत नाही. चला आता पंढरीची वारी सुरू आहे. सर्वजण सहभागी झालेले आहेत. पालखी पंढरपूरमध्ये पोहोचलेले आहेत. आपण सर्वजण त्या वारीमध्ये सहभागी होऊया. रामकृष्ण हरी.